हा केक बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि स्पॉन्जी पण झालेला आहे. खायला तर भन्नाट झालेला आहे. करायला अगदी सोपा आहे आणि खायला तेवढाच टेस्टी आहे. बघू शकता किती जाळीदार झाला आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करू. नमस्कार, मी दीपालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे एका पॉटमध्ये 1 कप मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रवा इथे वापरू शकता, जाड किंवा बारीक. 3/4 कप मी इथे साखर घेतलेली आहे. 5-6 वेलची घेतलेली आहे. यामुळे केकला छान चव येते. त्यामुळे इथे इसेन्सच्या ऐवजी आपल्याला वेलची टाकून घ्यायची आहे. आता हे असं फाईन असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी ग्राइंड केलं आहे. आता त्यामध्ये त्याच मेजरमेंट कपाने 1 कप दूध टाकायचं आहे. त्याच मेजरमेंट कपाने मी अर्धा कप दही टाकत आहे आणि 1/4 कप आपण खायचं तेल टाकत आहे. ते तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान असं आपलं मिक्सचर झालेलं आहे. एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीची हवी आहे. जास्त आपलं हे पातळ पण नको आणि घट्ट पण नको. या पद्धतीने मी हे बॅटर बघू शकता. या पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये 1 चमच मी फ्रूट सॉल्ट टाकला आहे. इनो हा टाकला आहे, 1 चमच टाकला आहे आणि थोडंसं त्यावर ॲक्टिवेट करायसाठी दूध टाकलेलं आहे. तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. 1 चमच इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शन याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती फ्लफी आपलं बॅटर तयार झालं आहे. आता वेळ न घालवता येतं इथे एक केक टीन घेतलं आहे मी. त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं आहे आणि पिठाने छान ग्रीस करून घेतलं आहे. त्यामुळे केक हा आपला लागणार नाही किंवा बटर पेपर नसला तर या पद्धतीने जरी आपण केकचं बॅटर टाकून घेतलं तर आपला केक कुठेच चिटकत पण नाही आणि अलगद पण निघतो. छान मी थोडंसं टॅप करून घेतलं आहे केकच्या बॅटरला आणि इथे एका पातेल्यामध्ये हे पातेलं 10 मिनिटं मी याला प्रीहीट करायला ठेवलं होतं. त्यानंतर आपण हे एक टीन यामध्ये ठेवून द्यायचं आहे. वरनं 2-4 मी बदाम टाकलेले आहे आणि छान आपलं झाकून ठेवलेलं आहे. त्यावर तुम्ही एखादी जड वस्तू पण वर ठेवू शकता. आता मंद आचेवर आपल्याला 40 मिनिटे हे ठेवायचं आहे. त्यानंतर 40 मिनिटानंतर आपल्याला हे काढून बघायचं आहे. बघू शकता मी चाकूच्या सहाय्याने चेक करत आहे आपला केक बेक झाला की नाही. तर हा केक बेक झाला आहे. चाकूला कुठेच इथे चिटकलं नाही आहे. त्यामुळे हा पूर्ण बेक झाला आहे. आता याला 10-20 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच याला डीमोल्ड करायचं आहे. अगदी चाकूच्या सहाय्याने कळा सोडून घ्यायचे आहे आणि आधीच छान त्या केकनी कळा सोडलेला आहे. थोडंसं चाकू फिरून घ्यायचं आहे आणि प्लेटवर प्लेट ठेवायची आहे आणि आपला केक डीमोल्ड करून घ्यायचा आहे. अगदी सहज हा केक निघतो, कुठेही चिटकत नाही. छान आपला केक बेक पण झाला आहे आणि सुपर सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे. बघू शकता अलगद निघालेला आहे. अगदी बघा किती सॉफ्ट असा झालेला आहे, जाळीदार पण झालेला आहे आणि कुठेच आपला केक आपला इथे चिटकला वगैरे नाही आहे. सॉफ्ट झाला आहे. बघू शकता मी संपूर्ण दाखवत आहे तुम्हाला. किती छान पद्धतीने हा बेक झाला आहे. खायला खूप भन्नाट झाला आहे. नक्की या क्रिसमसला किंवा न्यू इयर पार्टीला हा केक घरीच बनवून पहा. घरच्याच साहित्यातून झटपट होणारा हा केक आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बाय.